नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी काँग्रेस पक्षाच्या वतीने 19 डिसेंबर रोजी शनिवार बाजार येथील काँग्रेस भवनमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. या मुलाखतीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मधून शेख गौस यांची आई जावेद बब्बर, वसीम बेलदार यांनी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला असून वार्डाच्या विकासासाठी लढा देणार असल्याने सांगितले. यावेळी वार्डातील त्यांनी महिला व तरुण वर्ग व पुरुष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी वार्ड क्रमांक 13 मधून महिला पुरुषांची वाजत गाजत रॅली काढून इच्छुक उमेदवारी अर्जच्या मुलाखती दिल्या. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामे करून एकनिष्ठ असल्याने प्रभागाचा विकास करण्यासाठी काँग्रेस पक्ष आम्हालाच नक्की तिकीट देईल असेही माध्यमाशी बोलताना सांगितले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. पार्टी को मजबूत करने का हो और हमारे पास सब पूरे पढ़े लिखे कैंडिडेट है, सब पोस्ट ग्रेजुएट लोगों का मतदारसंघ है हमारा. जो वोट डालने वाले वोटर भी बहुत अच्छे स्मार्ट है और कांग्रेस को वहाँ पे एक अच्छा माहौल है और हमारे को भी ऐसी उम्मीद है कि हमारे माध्यम से हम चारों के 4 सीटें चुन के ला सकते हैं. चारों को अपने को निकालना है. 4 का पहले वाला सब तैयार है. हाथ उठाओ ऊपर. और मैं भी तुम्हारे साथ हूँ. हमेशा मैं कांग्रेस के साथ ही रहा और जो भी विकास आपने जीते आए हमको चाय पानी भी लगती ना पैसे भी लगते नहीं. आपका आदेश हमारा हुकुम साहब का आदेश सब निभाते हैं. वार्ड क्रमांक 13 जो सुबेदार नगर, संजय गांधी, आदम कॉलोनी, दरगाह रोड, म्यूनसिपल कॉलोनी, पांडुरंग नगर, अंबेडकर नगर, रमाबाई नगर, गणेश नगर, बैंक कॉलोनी, ये जो एरिया पड़ता मासूम कॉलोनी, मंगेश कॉलोनी, APJ अबुल कलाम नगर, यहाँ से हमने जाहिद भाई गब्बर जो रनिंग नगर सेवक है कांग्रेस पार्टी के, उनके पैनल प्रमुख बनाकर मैं वसीम बेलदार OBC से और गौस भाई ने ओपन महिला थे और जाहिद भाई ने ओपन पुरुष से कांग्रेस से उम्मीदवारी की मांग की है, इच्छुक उम्मीदवारी है. और हमारा विजन ये है कि तीनों के माध्यम से हम वार्ड का विकास करना चाहते हैं. हम कांग्रेस पार्टी से अपील करते हैं कि हमको कांग्रेस पार्टी टिकट देकर सक्षम बनाए ताकि हम लोगों की वहाँ पे खिदमत कर सकें. प्रभाग क्रमांक 13 मधून आज मी जावेद गब्बर आणि वसीम बेलदार या तिघांना आम्ही मिळून एक साथ उमेदवारी मागितलेली आहे काँग्रेस पक्षाकडून. आम्ही काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता आहोत. आमच्यासोबत रनिंग नगरसेवक जावेद गब्बर आणि आमच्यासोबत वसीम बेलदार समाजाचे नेतृत्व समर्थक ते वसीम बेलदार आणि मी संजय गांधी नगरहून शेख गौस मी माझ्या आईला निवडणूक लढवत आहे. आज आम्ही निवडणूकची आमची आज ही होती. आम्ही सांगितलं, साहेबांना आम्हाला विश्वास दिला की तुम्ही कामाला लागा, आम्ही तुमचा पक्का काम करू. आणि साहेबांना आम्हाला असं पण सांगितलं आहे की तुम्ही काँग्रेसच्या सीटला निवडून आणा, आम्ही तुमच्यावर विश्वास बाळगतो. आणि मी काँग्रेस पक्षाचे बाबाजानी दुराणी साहेब, सुरेशदादा वडपूरकर, सुरेशदादा देशमुख साहेब, भगवानदादा वाघमारे साहेब आणि नदीमजी इनामदार साहेब, तरी बाकी काँग्रेसचे सभी पदाधिकारी या लोकांना माझ्यावर विश्वास दाखविला. मी या विश्वासाचा हे होऊ देणार नाहीत. आज माझ्यासोबत 500-700 लोक माझे प्रभागातले माझ्यासोबत आले. मी त्यांचा बी आभार व्यक्त करतो की ते माझ्यासाठी स्वतः कुठं कोणी पाय आलं तर कोणी आटून आलं, पण खर्चाने आलेत. ते त्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे त्यांचा. त्यामुळं मला त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही प्रभाग 13 मधून लढा. मी तिथं राहतो, त्यापासून राहिले माझं लोकांवर विश्वास होता लोकांचा माझ्यावर, म्हणून तो लोकांना मला उभं केलं. त्यासाठी आजपर्यंत मी माझी उडान चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्या माध्यमातून आज आम्ही 7-8 महिन्या पहिले एक ॲम्ब्युलन्स आणली होती. त्या ॲम्ब्युलन्स मुफ्त सुविधा दिली आम्ही. पेट्रोल टाका, औरंगाबादला न्या की नांदेडला न्या, कुठं पण न्या, ते आजपर्यंत आमची चालू आहेत. त्याच्यानंतर आम्ही एक ठिकाणं मिळून एक हॉस्पिटल ओपन केलं, अमेरिया हॉस्पिटल म्हणून चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून. ते हॉस्पिटलमध्ये रोजचे 300+ लोक आज हे घेत आहे, उपचार घेत आहे. त्या लोकांना आम्ही मुफ्त मेडिसिन पण देत आहे. आमच्या टीमच्या माध्यमातून हे काम करत आहे.
आमच्या वार्डात पाणीची समस्या होती. त्या टायमाला आम्ही त्यांना टँकरनं पाणी पुरीला. पण भगवानदादा वाघमाऱ्याच्या कार्यकाळामध्ये आमच्या भागात पाणीची सुविधा जे पाणीचा आज आम्हाला साठा झालेला आहे. आज आम्हाला पाणीची परेशानी नाहीत. पण काही काम आज आमचे राहिलेले आहेत. ते कामं करण्यासाठी मी आज तयार आहेत आणि त्या हिशोबानं मी उमेदवारी मागितलेली आहे. हमारे वार्ड क्रमांक 13 से सभी भाइयों को अस्सलाम वालेकुम, आदाब, जय भीम, नमस्ते सभी को। और वार्ड क्रमांक 13 में चारों का पैनल बना है। कांग्रेस पार्टी ने टिकट देने का निर्णय लिया है, चारों को टिकट देने का वादा किया है। कांग्रेस पार्टी चारों को टिकट देती है तो चारों का खुलेआम खुल के काम, हम किसी से डरेंगे नहीं, किसी की चाय पानी नहीं, हमको किसी के पैसों की लालूच नहीं, बगैर पैसे देने के हम काम करेंगे कांग्रेस का, और करते आए अभी तक और करेंगे। धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.